या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा आदित्यच्या सिक्युरिटी गार्डला सांगत असते की हे बघ, आता ही पालखी मंदिरात जाईल आणि मग त्यानंतर यज्ञाला सुरुवात होईल. अहिल्या आणि श्रीकांत यज्ञासाठी बसतील आणि मग त्यानंतर गुरुजी आदित्यला नदीवर अंघोळ करण्यासाठी पाठवतील. त्यावेळी तू सुद्धा त्याच्यासोबत जायचं आणि त्याचे हातपाय बांधून त्याला नदीत फेकून द्यायचं. आणि त्यावेळी तो माणूसही म्हणतो की मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका, आज त्या किर्लोस्करांना आदित्यचं प्रेतही सापडणार नाही. आणि हे ऐकून दिशा खुश होते आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे प्रीतम पारूला बाजूला घेऊन जातो आणि तिला विचारू लागतो की पारू, नेमकं काय घडलं आहे सांग मला. गुरुजी तुझ्यासोबत कोणाविषयी बोलत होते, पण पारू काही बोलायला तयारच नसते. पण मग त्याचवेळी मारुती त्या ठिकाणी येतो आणि तो प्रीतमला म्हणू लागतो की प्रीतम बाबा, आदित्य बाबांचं आणि पारूचं आज सूर्यास्तापर्यंत लग्न होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आदित्य बाबांचा जीवही जाऊ शकतो. आणि त्याचविषयी गुरुजी तिला सांगत होते. आणि हे ऐकून प्रीतम तर खूपच घाबरतो. तो म्हणत असतो की मामा, हा सगळा काय प्रकार आहे. तर मारुती म्हणत असतो की हो प्रीतम बाबा, हेच खरं आहे. आज सूर्यास्तापर्यंतच या दोघांचं लग्न व्हायला हवं. हे बघा, मला माहिती आहे की आधी माझा या नात्याला विरोध होता, पण आत्ता आदित्य बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे, त्यामुळे काही करून आज हे लग्न होणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून प्रीतमही म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी दादासोबत बोलतो, त्याला या लग्नासाठी तयार करतो. आणि मग तो लगेच आदित्यसोबत बोलण्यासाठी जातो. दुसरीकडे यज्ञाची सगळी तयारी झालेली असते. गुरुजी अहिल्या आणि श्रीकांतला म्हणत असतात की हे बघा, आता आपण यज्ञाला सुरुवात करूयात, तुम्ही दोघेजण यज्ञासाठी बसा, मात्र माझं एक महत्त्वाचं काम आहे, ते मी करून येतो. आणि त्यावर हेही दोघेजण हो म्हणतात. त्यानंतर गुरुजी त्यांच्या अनुयायांना महत्त्वाच्या सूचना देतात आणि तेथून बाहेर पडतात. त्यानंतर अहिल्या आदित्याला सांगते की तू नदीवर जाऊन अंघोळ करून ये. आणि त्यासोबतच जो दिशाचा माणूस असतो त्यालाच ती आदित्यसोबत पाठवते. आणि हे पाहून दिशा तर खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणू लागते की ही अहिल्या खरंच खूप क्यूट आहे, ही स्वतःच्याच मुलाला मरणाच्या दारात ढकलते. दुसरीकडे दामिनी आणि परितोषने भविष्य बघण्याचा बिझनेस सुरू केलेला असतो. दामिनी माता म्हणून एके ठिकाणी बसलेली असते. परितोष तिचा जय जयकार करत असतो आणि यात्रेसाठी आलेले लोकही दामिनीकडे तिच्या समस्या मांडत असतात, त्याच्यावर उपाय विचारत असतात. आणि दामिनीसुद्धा खुशाल तिला वाटेल ते उपाय त्यांना सांगत असते. आणि त्यानंतर लोकही तिला 100 रुपये 200 रुपये देत असतात. आणि हे सगळं काही पाहून परितोष तर खूपच खुश होतो आणि दामिनीला म्हणू लागतो की आत्या, आपला बिझनेस तर एकदम हिट होणार आहे. तर दामिनी म्हणते की हो, शेवटी आयडिया कोणाची आहे, पण हे बघ, यामध्ये मी तुला फक्त 30% पार्टनरशिप देईल, 50-50 नाही. आणि त्यावर तो परितोषही हसतच हो म्हणतो. तर दुसरीकडे तो सिक्युरिटी गार्ड आदित्यला घेऊन नदीच्या किनारी येतो आणि त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसते. आदित्य त्याला विचारतो की काय रे, तू तर म्हणाला होतास की इथे खूप सिक्युरिटी आहे, पण इथे तर कोणीच दिसत नाही. त्यावर तो म्हणतो की सर, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना इथे. आणि त्यावर आदित्यही म्हणतो की ठीक आहे, आता तू इथेच थांब, मी अंघोळ करून येतो. आणि मग त्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी पुढे जातो. आणि आदित्य गेल्यानंतर तो सिक्युरिटी गार्ड तेथून गायब होतो. दुसरीकडे प्रीतम मंदिरात जातो आणि अहिल्या श्रीकांतला आदित्यविषयी विचारतो. तर अहिल्या त्याला सांग की तो नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला आहे, तू सुद्धा जाऊन अंघोळ करून ये, कारण तुला आणि प्रियाला सुद्धा आमच्यासोबत पूजेला बसायचं आहे. आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे आदित्य अंघोळ करून जेव्हा नदीतून बाहेर येतो तेव्हा त्याला असं वाटतं की त्याच्या समोरून जणू पारूस गेले, त्यामुळे तो तिला मोठमोठ्याने हाका मारत तिच्या पाठोपाठ जाऊ लागतो. पण आदित्यने अनेकदा हाक मारून सुद्धा पारू काही थांबत नाही, ती जंगलाच्या दिशेने निघालेली असते. आणि मग आदित्यही तिच्या पाठोपाठ जंगलात जातो. दुसरीकडे हा प्रीतम नदी किनारी येतो, पण तिथे आदित्य आणि त्याची सिक्युरिटी नाही आहे हे पाहून तो काळजीत पडतो आणि पुन्हा मंदिराकडे जायला निघतो. तर इकडे आदित्य पारूला पटकन जाऊन थांबवतो. पण जेव्हा ती पाठीमागे वळून बघते तेव्हा आदित्यला धक्काच बसतो, कारण ती पारू नसते, दुसरीच एक बाई असते. आणि त्यामुळे आदित्य तिची माफी मागतो, तर ती बाई हसतच तेथून निघून जाते. आदित्यला कळतच नाही की ती अशी का हसली. आणि तितक्यात काही गुंड त्या ठिकाणी येतात.
आणि त्यांना पाहून आदित्यला तर धक्काच बसतो. दुसरीकडे प्रीतम पारूकडे आणि त्या मारुतीकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्ही दादाला बघितलं आहे का, कारण तो मला कुठेही सापडत नाही आहे. आणि त्यामुळे पारू काळजीत पडते. ती म्हणत असते की प्रीतम सर, आदित्य सरांना काही झालं तर नसेल ना, कारण मी पण त्यांना बराच वेळ झाला आहे बघितलं नाही. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच एक जोगतीन त्या ठिकाणी येते आणि ती पारूला म्हणू लागते की पोरी घाई कर, लवकरात लवकर तुझं मंगळसूत्र सापडायला हवं, नाहीतर अनिष्ट घडेल. आणि हे ऐकून पारू आणि मारुती काळजीत पडतात. पारू तर खूपच जास्त घाबरलेली असते, पण प्रीतम तिला म्हणतो की काळजी करू नको, दादा कुठे आहे ते मी शोधून काढतो. दुसरीकडे अहिल्या श्रीकांत आदित्य प्रीतमची वाट बघत असतात. इतका वेळ झाला तरी दोन्हीही मुलं अजून आली कशी नाहीत याचीच त्यांना काळजी वाटत असते. पण मग गुरुजी त्यांना सांगतात की आता आपल्याला यज्ञाला सुरुवात करावी लागेल, जास्त वेळ घालवून चालणार नाही, मुहूर्त टळून चाललाय. मात्र अहिल्या त्या दोघांच्या काळजीने खूपच कासावीस झालेली असते. तर दुसरीकडे ते गुंड आदित्यवर हल्ला करतात, पण आदित्य देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देतो. आणि हे सगळं सुरू असतानाच दिशासुद्धा त्या ठिकाणी येते. ती लपूनच हे सगळं बघत असते. आदित्य एकटा त्या सगळ्या गुंडांना पुरून उरतो आणि ते पाहून दिशा चिडून म्हणते की एवढे पैसे देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही, आजकाल क्वालिटीचं काही मिळतच नाही, सगळ्यात भेसळच. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अचानक प्रीतमच्या लक्षात येतं की आपण सगळेजण तर मंदिरात आहोत, पण इथे दिशा कुठेच दिसत नाही आहे. त्यामुळे तो पारूला म्हणतो की मला तर असं वाटतंय दादा गायब होण्यामागे दिशाचाच हात आहे. तर पारूही म्हणते हो प्रीतम सर, तुमचं अगदी खरं आहे. मुळात दिशा मॅडमचा आपल्या घरामध्ये येण्याचा हेतूच वाईट आहे, त्यांनीच काहीतरी केलं असणार. पण तितक्यात दिशा तिथे येते आणि त्या दोघांना विचारू लागते की तुम्ही इथे काय करताय, तिकडे यज्ञाला सुरुवात झाली असेल, चला आपण मंदिरात जाऊयात. आणि मग ती तेथून निघून जाते. पण त्यावेळी पारूचं लक्ष मात्र दिशाच्या चपलेकडे असतं आणि दिशा गेल्यावरती प्रीतमला म्हणू लागते की तुम्ही बघितलंत का, दिशा मॅडमचे पाय किती चिखलाने माखले होते, नक्कीच त्या जंगलाच्या दिशेने गेल्या असणार आणि त्यांनीच आदित्य सरांना काहीतरी केलं असणार, आपणही तिकडे जायला हवं. आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो. दुसरीकडे आदित्य त्या गुंडांना मारत असतो, पण तितक्यात एक जण त्या ठिकाणी येतो आणि आदित्यच्या डोक्यात काच फोडतो आणि त्यामुळे आदित्य जखमी होतो, त्याला काही सुधरत नाही. आणि मग ते सगळे गुंड येऊन त्याला पकडतात आणि त्याला एक इंजेक्शन देतात. पण त्याच वेळी पारू आणि प्रीतम त्या जंगलामध्ये येतात. पारू मोठमोठ्याने आदित्यला हाक मारत असते आणि तिचा आवाज आदित्यपर्यंत पोहोचतो, पण तो उत्तर देण्याच्या आधीच बेशुद्ध पडतो. तर इकडे प्रीतम पारूला म्हणत असतो की मला असं वाटते दादा इथे नसणार, तू इकडे येऊच शकत नाही, आपण पुन्हा मंदिराकडे जाऊयात. आणि मग ते पुन्हा दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी निघतात. तर इकडे ते दिशाने पाठवलेले सगळे गुंड आदित्यचे हातपाय बांधतात आणि त्याला एके ठिकाणी घेऊन जातात. दुसरीकडे गुरुजी पुन्हा येतात आणि अजूनही यज्ञाला सुरुवात झाली नाही हे पाहून ते काळजीत पडतात. ते अहिल्या आणि श्रीकांतला समजावतात की आपण घाई करायला हवी, मुहूर्त टळून चालणार नाहीये. पण अहिल्या म्हणते की आदित्य आणि प्रीतम अजूनही आलेले नाही आहेत, मला खूप काळजी वाटते. पण गुरुजी म्हणतात की हे बघा, तुमच्या हातून ही पूजा घडू नये म्हणून नियती हा सगळा खेळ करते, पण तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवून या यज्ञासाठी बसावंच लागेल, कारण हा यज्ञ होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावर अहिल्याही जड मनानेच होकार देते. दुसरीकडे प्रिया प्रीतमला कॉल करते आणि त्याला सांगू लागते की तुम्ही लवकरात लवकर मंदिरात या, आई खूप काळजीत आहे. त्यामुळे प्रीतम आणि पारू तिकडे जाण्यासाठी निघतात. तर एक माणूस त्या दोघांवर लक्ष ठेवूनच असतो आणि ते तेथून गेल्यानंतर आपल्याला समजतं की ते ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी गवतामध्ये आदित्य बेशुद्ध पडलेला असतो. दुसरीकडे प्रीतम जेव्हा मंदिरात परत येतो तेव्हा अहिल्या त्याच्यावर खूप चिडते आणि मग ती पारूला सांगते की हे बघ, आम्हाला सगळ्यांना पूजेला बसणं गरजेचं आहे, त्यामुळे आता आदित्यला शोधून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. काही कर, पण हा यज्ञ पूर्ण होण्याच्या आधी मला माझा मुलगा इथे हवा आहे. आणि त्यावर पारूही हो म्हणते. त्यानंतर ती मंदिरातून बाहेर पडते, तर प्रीतमही तिच्या पाठोपाठ जातो. गुरुजी त्या दोघांना सांगतात की हे बघा, आदित्यला फक्त शोधणं गरजेचं नाही आहे, तर सूर्यास्तापर्यंत त्याचं आणि पारूचं लग्न होणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून प्रीतम आणि पारू काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.